दिवाळी खाऊन घसा दुखला तरी चालेल, पण आम्ही फराळ खायचं काही सोडणार नाही. आणि काही जणांकडे ना आत्ताच फराळ बनवून तयार झालाय, पण आमच्याकडे आमचा सगळा फराळ संपून पण गेला. चकली संपली, करंजी, लाडू या सगळ्या गोष्टी संपल्या. आता मला पण माहेरी जायचंय, पण त्याआधी म्हटलं चला पुन्हा आपण या गोष्टी बनवून घेऊया. त्यामुळे भाजणी मी इथे बनवायला घेतली. आज आहे दिवाळी पाडवा, नवरोबांना ओवाळायचं होतं आणि त्यांना कुठेतरी बाहेर जायचंय, त्यामुळे सकाळी सकाळी लवकरच मी त्यांना ओवाळायला घेतलं. कारण म्हटलं तुम्ही कुठे गेला तर तुमचं काही खरं नाही आणि माझं गिफ्ट तसंच राहील. मला वाटलं होतं एवढं मोठं गिफ्ट मला मिळेल, पण नाही, दरवर्षीप्रमाणे तेच. आणि दुपारी ना आमच्याकडे एवढा मोठा पाऊस आला होता. आता पाऊस पडायला लागला की आपल्याला काय खावंसं वाटतं? भजी. त्यामुळे भजी मी बनवायला घेतले. माझ्या नंदा येणार, त्यांची मुलं येणार, सगळेजण जेवायला येतील, त्यामुळे एवढं मोठं मी पीठ बनवलं. आणि चकलीचं पीठ सुद्धा मी इथे बनवून घेतलं, पण उशीर झाला होता. त्यामुळे सासूबाई म्हणाल्या की राहू दे आता चकली, हे पीठ तू फ्रीजमध्ये ठेव आणि उद्या सकाळी आपण चकली बनवूयात. त्यामुळे मी भजी बनवायला घेतले. त्यामुळे जेवढे लागतात तेवढेच भजी मी बनवले आणि म्हटलं जाऊ दे, बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवून द्यायला येईन. आणि माझ्या पिल्लूचं ना मला अजिबातच टेन्शन नाही आहे, कारण खेळायला एवढी सगळी मंडळी त्याला जमली आहे, त्यामुळे तो माझ्यापर्यंत फिरकत पण नाही आहे. तर आज आमचे घट बसलेत, पाडव्या दिवशी बसतात. मसवड सिद्धनाथ हे आमचं कुलदैवत आहेत, तर त्यांचेच हे घट असतात. आणि या ड्रेसविषयी मला बऱ्याच जणी विचारत होत्या, तर धुतल्यानंतर सुद्धा अजिबात हा ड्रेस आकसला नाही आहे. खूप छान क्वालिटी आहे. तुम्हाला हवा असेल तर वरती मी टॅग करते. चला बाय.